सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज निघलो सकाळ सकाळ जावाला द्रोणागिरीला. आज होती खो खोची मॅच. पोचलो द्रोणागिरीला आणि यो आहे ग्राउंड. आया बारके पोरांचा निबंध स्पर्धा आहे ना, या तिघं बसलं निबंध लिवाला नाही. याची कानाची मस्ती करायला लागली पोरा लगेच. मग चालू झाली खो खोची मॅच. आम्हाला दिला पहिला धावाची पाली. मग जिंकलो पहिली मॅच. नाही येऊन आहे गप बसलो सगळं आम्ही. मग ताई आला कट्टाला. मग जेलो. मग डायरेक्ट द्रोणागिरी स्टेशनवर जाऊन बसलो ट्रेनची वाट बघत. घरा आलो, जेवलो बिवलो. नाही आलं गेम खेळायला लगेच. बसले ना कसं गेमर्स. नाव्याला जाता आता दिसला श्रेयू. मग आलो याला कटलावाला नवाई कुथला ना. मग मी निघलो. मग लगेच जावलं नाव्याला. अथ्थू व्हायचं काहीतरी काम होता. मग त्याचे पाय आलो. मग दुकानात भावाचा आज बर्थडे होता. तर भावाला घरण कापाला केक आणायला आलतो आम्ही दोघं. मग आलो घरा आणि टेरेस वा येऊन लिवत बसलो स्वाध्याय. आणि व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. रातचे मग डेल्टाशी पोरा जमलेली ओमकार व्हायचा केक कापासाठी. मग आलो यांचे जवळ. आजच्या तयारीला अर्धा तास लागते. तन्मय बाई बोलत होता याला तयारी करायला अर्धा तास लागतंय. बोलतो पोर ऐकाय. मग नंतर श्लोक भाई याला न बाई ओमकार पाटीलला पिसलावा लागला. मग ओमकार पाटीलने घेतला बरोबर याला. मग नंतर आलो अब्बासच्या बड्डेला. साखर वगैरे कशी खातय. भाई आपला ब्लॉग दररोज बघतो व एक पण दिवस घालव नाही भाई. दररोज ब्लॉग बघायला लागतंय व्हायला. भाई हे चाललेलं करवायचा केक कापाला ना भेटलं रस्त्यानं म्हणा. भाई बोलतो माझी फरारी येऊन बोलतो मी डायरेक्ट ठोकली. बोलतो तुमच्या गाडीला. बोलतो काय करायचा भाई येतावरा. अथू भाई आला ना. बोलतो चल बोलतो चिकन रोल खावायला जाऊ. बोलतो भाई स्पॉन्सर होता आज. मग आलो घरा न बसलो मग केक खात. आजच्यासाठी आवरा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.